पुढच्या बातमीकडे वळूयात. राहुल सोलापूरकरच्या विरोधात प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा दिसत नाही असं विधान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केल्यामुळे विरोधकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. दुसरीकडे सोलापूरसाठी तैनात झालेल्या बंदोबस्तामुळे आता त्याचे शेजारीच आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत. पाहूया. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज. अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे. तसं त्या अर्थी भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये. पूर्ण कंटेंट्सची अवलोकन करून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. प्रथमदर्शनी ते गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही. राहुल सोलापूरकरच्या विधानांनी महाराष्ट्रभर संताप व्यक्त होऊन सुद्धा यात प्रथमदर्शनी गुन्ह्याचा प्रकार दिसत नाही असं विधान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी केलंय. एकीकडे सोलापूरकरच्या विधानांवरून विरोधक आक्रमक आहेत, तर सत्ताधारी नेत्यांनी सुद्धा कारवाईची मागणी केली आहे. विविध संस्था संघटना गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत. मात्र दुसरीकडे पुणे पोलीस आयुक्तांना अद्यापही सोलापूरकर जे बरळलाय त्यात प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा दिसत नाही. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज. आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. आणि रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव, की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो, त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे स ब्रह्म जानयती ती ब्राह्मण, म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेलं आहे. तसं त्या अर्थी भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये. या विषयावर त्यांनी एक विस्तृत खुलासा दोन्ही प्रकरणावर त्यांनी दिलेली आहे. ते पूर्ण ऑडिओज, जुने ऑडिओ व्हिडिओज काही आहे, त्याचे पूर्ण कंटेंट्सची अवलोकन करून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. प्रथमदर्शनी ते गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही. तरी पण आम्ही इतर वेगवेगळी गोष्टीचे पाहणी करत आहे. सुषमा अंधारेच्या 25 वर्षापूर्वीच्या एका वक्तृत्व स्पर्धेतला व्हिडिओ बघून दादा भुसेच्या एका पंटरने गुन्हा दाखल केला ना, तेव्हा तो गुन्हा कसा काय दाखल करून घेतला तुम्ही? 25 वर्षापूर्वी ज्याच्यात माझा चेहराही ओळखायला येत नव्हता आणि जो एका वक्तृत्व स्पर्धेतला व्हिडिओ होता, तो व्हिडिओ बघून तुम्ही गुन्हा दाखल केला. आणि आता तुम्ही आळीमिळी चुपचिडी करून बसाल. म्हणजे मग मुख्यमंत्र्यांनी सांगावं की छत्रपती शिवराय आणि विश्वरत्न बाबासाहेबांच्या बद्दल तुमच्या मनात काय भावना आहे ती. दरम्यान राहुल सोलापूरकर विरोधात आता त्यांचे शेजारी सुद्धा आक्रमक होण्याच्या पवित्र्यात आहेत. कारण 9 दिवसांपासूनची आंदोलनं आणि पोलीस बंदोबस्तामुळे रहिवाशांना सुद्धा त्रास होऊ लागलाय. राहुल सोलापूरकर कोथरूडच्या किष्किंधा नगरात राहतो. ही त्याची लक्ष्मी कवच नावाची सोसायटी आहे. इथे गेल्या आठवड्याभरापासून विविध आंदोलक, पोलिसांची वाहनं आणि किमान 20 पोलीस बंदोबस्ताला असतात. सोलापूरकर ज्या सोसायटीत राहतो तिथल्या लोकांना देखील चौकशी करूनच आत सोडलं जातं. गेट बाहेर बॅरिकेटिंग आहे आणि सोलापूरकर राहतो तिथून काही अंतराच्या चौकात बॅरिकेटिंग केलं गेलं. याचा आजूबाजूच्या सोसायटीतील लोकांना सुद्धा आता त्रास होऊ लागलाय. आधी छोटा रस्ता, त्यात पोलीस बंदोबस्तामुळे ट्रॅफिक जाम होत आहे. राजे शिवराय शाळा आणि मोरे विद्यालय यांना जोडणारा रस्ता याच सोसायटीच्या समोरून जातो. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांसह पालकांना सुद्धा समस्येला तोंड द्यावं लागतंय. फक्त शालेय विद्यार्थ्यांनाच नाही तर सोलापूरकरच्या सोसायटी लगत नथुराम मराठे रुग्णालय आहे. त्या ठिकाणी पोलीस बॅरिकेटिंगमुळे वृद्ध रुग्णांना दवाखाना गाठण्यास त्रास होतो. सोलापूरकरच्याच सोसायटी बाहेर रिक्षा स्टँड सुद्धा होतं. ते सुद्धा गेल्या काही दिवसात काही अंतरावर हलवण्यात आलं. सोलापूरकर राहतो त्या भागातल्या 7 सोसायट्यांमध्ये जवळपास 450 ते 500 लोक राहतात. त्या त्रासलेल्या रहिवाशांनी सरकारनं लवकरात लवकर सोलापूरकरवर गुन्हा दाखल करून हा वाद शांत करावा, अन्यथा आम्हालाच आंदोलन करावं लागेल असा इशारा दिलाय. म्हणजे इव्हन माझ्या मुलाला शाळेत सोडायला इथे ट्रॅफिक जाम असतं. घ्यायला या, सोडायला या, तुम्ही बघा कम्प्लिटली बॅरिकेटिंग एवढी आहे आणि एवढे पोलीस असतात. लहान मुलं अक्षरशः घाबरतात. त्यांना भाजी घ्यायची आहे, कोणाला मेडिसिन घ्यायची आहे, कोणाला हॉस्पिटलला जायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे पोलिसांचा त्रास व्हायला लागला आहे. कुठे चालला, कशाला चालला. इव्हन इथले जे शॉपवाले आहेत त्यांना साधा वॉशरूम यूज करायचा असेल तरी तोच विषय, कशाला चालला, काय चालला. अक्कल पाहिजे ना या माणसाला. ह्या माणसामुळे इतरांना त्रास होत नाही का?
मला त्रास होतो, यांना त्रास होतोय, सगळ्यांना त्रास होतोय. त्याच्यामुळे माझी विनंती आहे प्रशासनाला, ह्या अशा माणसाला तुम्ही सिक्युरिटी देऊ नका. अदरवाईज तुम्ही त्यांना इथून हलवा, त्यांना जेलमध्ये टाका, प्रकरण शांत होईल ना. पण जर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही, काय नाही, आणि त्यांना सिक्युरिटी किती दिवस येणार सिक्युरिटी? आज 15 दिवस झाले, आज तमाशा चालू आहे इकडे. तुम्ही किती दिवस सिक्युरिटी देणार आहे हे प्रशासनाने सांगावं. मुलं इथं बाजूलाच राजा शिवराय प्रतिष्ठानची शाळा आहे. अनेक विद्यार्थी येता जाताना ॲक्च्युली काय प्रकार आहे त्यांना माहीत नसल्यामुळे ते घाबरून जातात. हा किती दिवस प्रकार आम्ही स्थानिक नागरिकांनी सहन करायचा? येत्या काळामध्ये जर असाच 24 तास सिक्युरिटीचं फारसे यांनी या ठिकाणी त्यांना सुरक्षा देण्याचं काम जर प्रशासनाने केलं तर भविष्यात मोठं आंदोलन उभारलं जाईल. सरकार तर आहे ना, सरकारने गुन्हा दाखल करावा, कुठल्याही पक्षाचा असू द्या तो, आम्हाला त्याची जरूर नाही. सगळ्या नागरिकांना त्रास होतोय, जायला यायला त्रास होतोय. मग हे जेव्हा का नाही हे करत, शाळेची मुलं जातात, मुलं घाबरतात, पोलीसच्या गाड्या लागल्यामुळं मुलंही घाबरतात. सोलापूरकर विरोधात आतापर्यंत आंदोलन करणारे नेते आणि संस्थांमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवप्रेमी, आंबेडकरी अनुयायी यासह संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, रिपाई खरात गट, रिपाई आठवले गट, पतित पावन संघटना, भीम आर्मी, आझाद सेना, सत्यशोधक बहुजन आघाडी, युवक क्रांतीसह विविध संस्थांनी आंदोलनं आणि तक्रारींचं निवेदन पोलिसांकडे दिलं. मात्र इतकं होऊन सुद्धा प्रथम दर्शनी सोलापूरकरनं केलेल्या विधानांमध्ये गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही असं खुद्द पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. योगेश बोरसे, TV9 मराठी, कोथरूड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.